माहिती व्यवस्थित मिळते आहे? सगळ्या प्रकारचं चालतं. एकदा तुम्हाला इंटरेस्ट असेल तर थोडंसं जास्त चांगल्या प्रकारे सांगता येईल, तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर आपलं दुसरीकडे आहेच लोक बसलेले, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. भूअस्त्र इज सॉइल सॅनिटेशन फॉर्म्युला अँड इज इन ग्रॅन्युलर फॉर्म. भूअस्त्र हा जमिनीतनं येणारे जी किडी आहेत, आपल्या पिकांवरती जमिनीतनं येणाऱ्या ज्या किडी आहेत त्यांचा रोकथाम करण्यासाठी, जमिनीत वापरण्यासाठी हे दाणेदार स्वरूपाचं औषध आहे. त्यानंतर येतं भूअस्त्र इज टू अवॉइड सॉइल इन्सेक्ट लाईक व्हाईट ग्रब, टर्माइट्स, क्रिकेट, स्नेल, कटवर्म. म्हणजे ही जी किडी आहे ही आपल्या पिकांच्या मुळांवरती येतात, किंवा जेव्हा आपण लागवड करतो त्यावेळेस छोटी छोटी मुळं असतात, बरोबर? ती मुळं खाल्ली की गोड लागतात. खाल्ली का कोणी? खाल्ली ना, गोड लागतात. तर ती गोड मुळं असतात, ती कोळी मुळं खायला ही किडी येतात. त्याच्यामध्ये आपण ही किडी बऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे, शेणखतामध्ये ही किडी येते, किंवा हिला आपण उमणी आळी म्हणतो. त्याच्यानंतर टर्माइट्स, त्याला आपण वाळवी म्हणतो. त्यानंतर येतं क्रिकेट, ज्याला आपण रातकिडा म्हणतो. गोगलगाय, स्नेल ज्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. कटवर्म, हा कटवर्म बऱ्यापैकी बऱ्याच जणांना ज्यावेळेस आपण लागवड करतो आणि 2 पानं वरती येतात किंवा त्या अंकुर बाहेर येतो, त्याला जमिनीलगत त्याला कट करतो, किंवा आपण बघतो की नवीन अंकुर फुटलेला कट करून पडलेला आहे, त्याला कटवर्म म्हणतात. तो सुद्धा आपल्या पिकाला जमिनीच्या लगत नुकसान करतो. ठीक आहे. त्यानंतर भूअस्त्र डझंट हार्म बेनिफिशियल इन्सेक्ट लाईक अर्थवर्म. भूअस्त्र हा आपल्या जमिनीमध्ये गांडूळ नावाचा जो प्राणी आहे त्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान करत नाही. त्यानंतर मेडिसिन कोटेड ऑन भूअस्त्र रिलीजेस वेन कम इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर अँड गेट आधेर टू रूट अँड रूट झोन सो अवॉइड इन्सेक्ट टू डॅमेज प्लांट रूट. भूअस्त्र जमिनीमध्ये तोपर्यंत पडून राहतं जोपर्यंत ते पाण्याच्या संपर्कात येत नाही. जसंही ते पाण्याच्या संपर्कात आलं, त्या दाण्याला जे औषध लागलेलं आहे ते तिथून निघून तुमच्या पिकाच्या मुळांना जाऊन चिकटतं. हे तुम्ही वापरू कधी शकता? व्हेनेवर यू प्रिपेअर लँड टू प्लेस सीड इन सॉइल ऑर ड्युरिंग सीडलिंग ट्रान्सप्लांटिंग. हे तुम्ही लागवड करण्याआधीही टाकू शकतात, वापरू शकतात, किंवा लागवड करतानाही वापरू शकतात, किंवा ज्यावेळेस तुम्हाला ट्रान्सप्लांटिंग म्हणजे रोपणी करायची आहे, एका शेतातनं रोपं काढायची आणि दुसऱ्या शेतात लावायची आहे, त्यावेळेसही तुम्ही हे वापरू शकतात भाजीपालावर्गीय पिकांमध्ये. भूअस्त्र कॅन बी मिक्स विथ सीड अँड फर्टिलायझर व्हाईल सोईंग. पेरणी करताना तुम्ही बियांबरोबर सुद्धा भूअस्त्र सुपर एकत्र करून वापरू शकतात किंवा पेरणी करू शकतात. त्यानंतर खतं ज्यावेळेस तुम्ही टाकतात त्या खतांमध्ये सुद्धा भूअस्त्र सुपर तुम्ही मिक्स करून तुमच्या पिकांना टाकू शकता. त्यानंतर एव्हरी फार्मर इज अबाउट टू गो फॉर सोईंग अँड ट्रान्सप्लांटिंग इज युअर क्लाइंट. प्रत्येक शेतकरी पेरणी करायला जातो किंवा लागवड करायला जातो, तो भूअस्त्र सुपर वापरू शकतो किंवा तो त्यांनी वापरावं. इन केस ऑफ पेरिनियल क्रॉप्स लाईक किन्नो, ऑरेंज, बनाना, शुगर केन, मँगो, पोमोग्रेनेट, ग्रेप्स अप्लाय भूअस्त्र ड्युरिंग बहार ट्रीटमेंट. ज्या पिकांमध्ये बहार घेतला जातो, केळी असेल, संत्रा, मोसंबी, लिंबू असेल, किंवा द्राक्ष असतील, डाळिंब असेल, या पिकांमध्ये ज्यावेळेस बहार धरला जातो त्यावेळेस खतं जी टाकली जातात त्या खतांबरोबर मिक्स करून भूअस्त्र सुपर तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. हे वापरायचं कसं? तर हे जमिनीत टाकायचं आहे. याचं पाणी बनवून फवारणी घ्यायची नाही. हे जमिनीच्या वरती जे आपलं पीक आहे किंवा आपलं जे झाड आहे किंवा आपलं जे जमिनीच्या वरती जे काही किडी येतात त्यांच्यासाठी भूअस्त्र सुपर नाही. जमिनीतनं जी किडी नुकसान करतात त्यांच्या रोकथाम करण्यासाठी भूअस्त्र सुपर हे जमिनीतच टाकायचं आहे. याचं पाणी बनवून फवारायचं नाही, याचं पाणी बनवून ड्रीपमधनं सोडायचं नाही. याचे दाणे आहेत ते विरघळणार नाहीत. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल साहेब आम्ही विरघळून घेतलं तर ते फिल्टर तुमचं जाम करील. पहिलं व्हेंचुरीचं आधी फिल्टर असतं ना, ते फिल्टर जाम करेल. त्याच्यातनं जरी सुकून निघून गेलं तर ते ड्रिपर जाम करेल. आता तुम्ही ते माझ्या पुढचे तुम्ही म्हणाल साहेब उपरण्याने काढून घेतलं तर हे काहीच प्रयोग करू नका. हे जमिनीत तुम्ही दाणे टाकून द्या, ते बरोबर त्याचं काम करतील. बाकीचा काही उपद्व्याप करायची गरज नाही. पाण्यात मिक्स करा, उपरणं टाका, एक माणूस बादली धरायला, एक वरून टाकायला, काहीच करायचं. एक जण व्यवस्थित एका एकरात टाकू शकतो.
याचा डोस जो आहे किंवा याचं जे प्रमाण आहे ते आहे 1 एकरला. जर का छोट्या कालावधीची जी पिकं आहेत, उदाहरणार्थ भाजीपालावर्गीय पिकं असतील किंवा सोयाबीन असेल, हरभरा असेल, गहू असेल किंवा मका असेल, या छोट्या कालावधीच्या पिकांसाठी याचं प्रमाण आहे 4 किलो. एका एकराचं प्रमाण आहे 4 किलो. मोठ्या कालावधीची जी पिकं आहे, ऊस असेल, कपाशी असेल, संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष किंवा केळी असेल, त्याला त्याचं प्रमाण आहे 8 किलो एका एकराचं. ठीक आहे. आता हे मिक्स करायचं कसं, टाकायचं कसं? 4 किलो फार कमी प्रमाण आहे असं जर कोणाचा प्रश्न असेल त्याचंही उत्तर देऊन टाकतो. 4 किलो एका एकरात टाकायला शेतकऱ्याला मला सांगायची गरज नाही, तरीही सांगतो. जे नवीन शेतकरी होऊ इच्छितात, माती घ्यायची, मातीमध्ये ते कालवायचं आणि टाकायचं. ठीक आहे. किंवा वाळू घ्यायची, वाळूमध्ये ते मिक्स करायचं आणि टाकायचं. भूवस्त्र हे कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझर अल्टरनेटिव्ह नाही आहे. ह्या खताला पर्याय नाही. भूवस्त्र सुपर टाकलं मग मी खतं वापरू नको वापरू, त्याचं उत्तर मी सांगेल, तुम्ही वापरू शकता. हे खताला पर्याय नाही. ठीक आहे. कळालं? वापरायचं कसं, कधी, किती, कुठल्या किड्यांसाठी? काही प्रश्न कुणाचा? लाल पडायचं जे आहे तुम्ही म्हणतायत लाल्या, तो वेगळा विषय आहे. हे जे आहे सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही लागवड करता, लागवड केल्यानंतर मला नाही वाटत जोपर्यंत उष्णता वाढत नाही तोपर्यंत लाल्या येतो. लाल्या येतो साधारण ऑक्टोबर हिटच्या दरम्यान, तो त्रासदायक व्हायला लागतो. त्या दरम्यानचा विषय आहे किंवा लाल्यासाठी मी वेगळं औषध तुम्हाला देतो. दुसऱ्या खतांमध्ये तुम्ही याला मिक्स करून टाकू शकता, काही अडचण नाही. याचे दाणे आहेत, ते दाणे तुम्हाला काही म्हणजे त्रास काहीच होणार नाही. दुसरे किडे मरतात पण गांडूळ का मरत नाही? दुसरे किडे मरतात पण गांडूळ का मरत नाही? दुसरे किडे जे आहेत, काही प्रश्न आहे कुणाचा? एक मिनिट आपसापसात बोलू नका. काही प्रश्न असेल तर मला विचारा. गांडूळ का मरत नाही याचं कारण असं आहे, गांडूळ आपल्या पिकाची मुळं खायला येत नाही. बरोबर? ऐका. गांडूळ आपल्या पिकाची मुळं खायला येत नाही. तो आपल्या जमिनीमध्ये जी 7 पेक्षा जास्त pH ची माती असते तो ती खातो आणि मागे जी माती टाकतो तो 7 पेक्षा कमी pH ची माती टाकतो. हे औषध तुम्हाला मी सांगितलं, पाण्याच्या संपर्कात आलं की तुमच्या मुळांना जाऊन चिकटतं. आणि गांडूळ चिकट मातीच्या ठिकाणी येत नाही, भुसभुशीत मातीच्या ठिकाणी असतं. ओके. याच्यात काही चूक नाही. मी म्हटलं पहिलंच काय आहे, मी तुमच्यातलाच आहे. फक्त सुदैवानी स्टेज मिळालं आणि बुद्धीचा तुम्हाला फायदा करून द्यायचा. हा, अजून कोणाचा काही प्रश्न मॅडम? निमॅटोड जो आहे तो आतमध्ये असतो मुळांच्या, पण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस तो मातीत असतो ना, तिथं थोडाफार त्याला कंट्रोल करायचं काम भूवस्त्र सुपर थोडा बहुत प्रमाणात करेल. थोड्या बहुत प्रमाणात. याच्यामध्ये कॅस्टर ऑइल आहे, क्लो ऑइल आहे, म्हणजे लवंगाचं तेल आहे आणि एरंडीचं तेल आहे. हां, ॲझाडिरेक्टिन पण आहे, ते अंशतः आहे. सगळ्याच गोष्टी लेबलवर लिहिल्या जात नाहीत, पण आहे. तेही काम करतं, पण अंशतः सांगतो. एकदम पॉईंट टू एकदम त्याच गोष्टीवर काम करेल असं नाही. अजून युरियाबरोबर तुम्ही याला मिक्स करून टाकू शकतात, अडचण नाही. पण युरिया पाणी सोडायला लागते. याला मिक्स केलं की लगेच टाका. थोडंसं थांबवून किंवा मोठा गंज करून असं करू नका. ते पाणी युरियाने सोडलं की याचा उपयोग होणार नाही. ठीक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, आता नांगरणी केली, आता जर का काय टाकलं, आत्ता भूवस्त्र टाकलं तर चालेल का? मी सांगेल नका टाकू, शेतकरी टाकणार नाही. यदा कदाचित पहिलाच जर मोठा पाऊस झाला ते वाहून जाईल. उत्तर समाधानकारक आहे की नाही? कंपनीच्या बिझनेसचं काही नाही, मला तो होणारच.
पण शेतकऱ्याचं नुकसान होता कामा नाही. लागवड करताना टाका, लागवड करताना वापरा, जेणेकरून साधारण कपाशीचं बी तुम्ही टाकलं की 4-5व्या दिवशी लगेच त्यावेळेस ते तिथं काम करेल. मुळांना नुकसान करायला ह्या किडी येतील, त्या मारायला लागतील किंवा त्या त्रास देणार नाही. अजून कुणाचा काही प्रश्न? एक्सपोर्ट, अच्छा कापूस एक्सपोर्ट, हां हां. आता तुमचं उत्तर तुम्हीच दिलंय. लाल होण्याचं मूळ कारण जे आहे, त्याच्या मुळांना बुरशी लागते, त्याच्यामुळे ते पानावरती लाल होतात. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते लाल होऊ नये म्हणून तुम्ही ज्यावेळेस पहिलं पाणी देतात त्याच्यामध्ये तुम्ही बुरशीनाशक देणं गरजेचं आहे. कारण नांगरलेली जमीन जर यदा कधी कुठे ओली वगैरे असेल, बहुतांश जर सुरुवात होते तर बांधाच्या कडेला सुरुवात होते. लाल व्हायला जी सुरुवात होते ती बांधाच्या कडेला होते 4-5 दिवसांनी. तिथं हलकीशी जर ओली माती असेल तर तिथं बुरशी असू शकते, किंवा जी बुरशी सुप्त अवस्थेत गेलेली आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, तिला पाणी मिळाल्यानंतर ती लगेच जिवंत होऊन लगेच तुमच्या पिकाच्या मुळांना अटॅक करते आणि वरती पानं लाल पडतात. त्यासाठी जर का तुम्ही सुरुवातीला लागवड केल्या पहिलं पाणी जे देतात त्याच्यामध्ये MI प्राऊड नावाचं आपलं एक औषध आहे, ते जर सोडलं तर ते तिथं तुम्हाला ते पीक किंवा ते पानं लाल पडू देणार नाही, मुळांना बुरशी येऊ देणार नाही. हां, ते लिक्विड आहे, ते सांगेल मी ते आलं की. भूवस्त्र संदर्भात कुणाचा प्रश्न आहे? बोला. ते जोपर्यंत पाण्याच्या संपर्कात येत नाही तोपर्यंत तसंच राहतं, महिनाभर तिथं पडून राहील. पाणी लागलं काम करायला सुरुवात करेल. कोणी वापरलेलं आहे? तुमचा परत प्रश्न आहे काही? बोला. हो, अद्रकसाठीही वापरू शकतात, काही अडचण नाही. सगळ्या पिकांना वापरू शकतात. फुल शेती कोणी करत असेल त्यालाही वापरू शकतात. कशावर? मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला घेतात, त्याच्यात वापरता येईल का? हो, वापरता येईल, काही अडचण नाही. बरं, वापरलेलं कोणी आहे मागच्या सीझनला, आत्ता वगैरे स्वतःचे अनुभव काही सांगू शकाल? सांगा दादा, इथं जवळच आहे. हां, तुम्हाला माईक देतो. हे काय म्हणतात ऐका. मी डॉक्टर अशोक मंडाले, मी व्हेटरनरी डॉक्टर आहे. जवळपास 34 वर्ष शासकीय सेवा केली. रत्नागिरीपासून अमरावतीपर्यंत माझ्या बदल्या झाल्या. जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात फिरलेलो आहे. तर मित्र हो, मी पपई पिकवतो, पपई आणि केळी. तर मागच्या वर्षी पपईला भाव चांगला होता. मला जवळपास 4 एकरला 8 लाख रुपये मिळाले पपईच्या माध्यमातून. त्या पपईने माझे एक लक्ष वेधून घेतलं की साला कुठल्याच पिकाने मला एवढा पैसा दिला नाही, या पिकाने मला पैसा दिला, त्याच्याकडे माझं लक्ष वेधलं गेलं. या वर्षी जी काही पपई केली ती पपई आम्ही रेड लेडी 780 इथंच बसले मनोहर सर, त्यांनीच मला ते रोप दिलं होतं. 25 रुपयाचे रोप येते मागलं आहे, ते मी लावलं. तिथे लावत असताना माझ्या डोक्यात एक विचार आला, याची आपण जर तेवढीच काळजी घेतली तरी पीक कसं येईल. आणि या शोधाच्या माध्यमातून माझ्या हातात पडलं ते भुवस्त्र. आणि जेव्हा मी ते भुवस्त्र शेतामध्ये वापरलं, माझ्या एक लक्षात आलं की सारं ती पपई आज काय आणि उद्या काय. कारण यांनी मला हे सांगितलं की पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचं कामच भुवस्त्र करतं. तुम्ही जर कधी बघितलं, समजा कोरोनामध्ये काय लोक मेली, का मेली? प्रतिकार शक्ती ज्यांची कमी होती ती मेली. किंवा समजा व्हील्स पॉवर कमी होती ती देखील मेली. पण जर का तुमची प्रतिकार शक्ती जबरदस्त असेल तर तुमचं कुठलाही रोग तुमच्यावर अटॅक करणार नाही. हे सायन्स आहे. तसंच पिकाचं सेम टू, काही फरक नाही. मग त्या भुवस्त्रामुळे काय झालं की माझी पपई जी काही मर पडत होती, माझ्या पपईने मर पडली नाही. पहिलं काम, एका शेतात भुवस्त्र मी वापरलं नाही, त्या शेतामध्ये मी दुपटीने ते मेलेली पपई लावत, बरोबर. पण इथं कसं होतं, ते सिंगल भुवस्त्र वापरल्यामुळे ती रोगप्रतिकार शक्ती वाढली. आणि जेव्हा मी त्याला बाकीचे जे प्रोडक्ट आता येतील ते नाही का, ग्रोमॅजिक ॲडव्हान्स वापरलं,
MI वीर वापरलं, MI स्प्रे वापरलं, ओलिप वापरलं आणि त्या पपईचं मला विक्रमी उत्पादन यावर्षी आलं 35 ते 40 टन पर एकर. आणि यावर्षी सुद्धा भाव कमी असताना देखील मी त्या शेतात 8 लाखाचं उत्पन्न घेतलं. दुबार वास्तू दुबार करत नाही, दुबार पण सुद्धा मला तोंड होतं यावर्षी मला मिळालं. हा त्याचा रिझल्ट आहे. थँक्यू, धन्यवाद. विचार. दर 4 महिन्यांनी तुम्हाला वापरावं लागेल. आवाज येतोय पाठीमागे? बोला. भूवस्त्र संदर्भात जर असेल तर बोला, आपल्याला वेळही तेवढा लागणार आहे. नमस्कार सर, थोडक्यात सांग. मी भूवस्त्र वापरलं सर. मी कांद्यावरती वापरलं आणि केळीवरती वापरलं. तर माझं एक क्षेत्र आहे सर, तिथे आपलं मका असं उभं येत होता, म्हणजे झाड सुकात होते मोठं झालं आणि ऑटोमॅटिक असे कोल्हे पडत होते. तर बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे निम्मे शेत माझं कोल्हा पडत होतं. पण मी ह्या वेळेस भूवस्त्र वापरलं तर एकही झाड माझं असं सुकालं नाही सर. आणि उत्पन्न पण चांगलं वाटतंय सर मला या टायमाला. जर मग 80 क्विंटल मला तरी येणारं उत्पन्न होतं, ते 100च्या वर उत्पन्न येत आहे बुवा, असं भूवस्त्र आहे सर. मी आणि कांद्याला बी वापरलं सर, कांद्याला बी त्याचा चांगला रिझल्ट आहे. पण the phytotonic effect in the given context is defined as the additional positive advantage in growth and development other than the direct effect for which the input process has been used. म्हणजे भूवस्त्र सुपर हे किडी मारण्याचं एकीकडं काम निश्चितच चांगल्या प्रकारे करतं, पण दुसरीकडं ते तुमच्या पिकाची सुरुवातीची अवस्था जी आहे, इम्प्रूव्ह सीड जर्मिनेशन, तुमच्या जे काही बियाणं आहे त्याची उगवण क्षमता चांगल्या प्रकारे करून देण्याचं काम भूवस्त्र सुपर करतं. त्याच्यानंतर सुरुवातीची जी काही त्याची शाखीय वाढ किंवा त्याची जी सुरुवातीची वाढ आहे ती चांगली करून देतं. आणि त्याच्यानंतर त्याला जी काही अन्नद्रव्याची कमतरता आहे ती होऊ देत नाही. अशा प्रकारे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, भूवस्त्र सुपर वापरल्यानंतर माझं उत्पन्न वाढलेलं आहे. म्हणजे आम के आम गुठलियों के दाम. एका प्रोडक्टचा जर का तुम्ही वापर केला तो कधीही तुम्हाला दुसरा फायदा करूनच देऊ शकतो. आणि हे फक्त आणि फक्त कशामध्ये होतं माहिती आहे का? हे फक्त वृक्ष आयुर्वेदा संकल्पनेमध्येच होऊ शकतं. याचं उदाहरण सरळ देतो. हळद माहिती आहे सर्वांना? हळद माहिती आहे. हळद जर आपल्याला जखम झाली त्वचेच्या वरनं, हळद लावता येते का? निश्चित हळद लावता येते. समज माझा घसा खराब झाला तर हळदीचं पाणी करून त्याला गुळण्या करता येतात का? निश्चितच करता येतात. पण जर मला जखम झाली, मेडिकलमधलं जर का जखमेचं औषध आणलं ते जर जखमेवर लावलं त्वचेच्या वर, ते घशात चालेल का? हा दुहेरी फायदा फक्त वृक्ष आयुर्वेदा संकल्पनेमध्येच मिळतो. त्या कारणाने भूवस्त्र सुपर हे किडे मारायचं जरी काम करत असेल तर ते दुसऱ्या बाजूने किंवा दुसऱ्या हाताने तुमच्या पिकाचं संरक्षण सुद्धा करायचं किंवा त्याची वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे करायचं काम भूवस्त्र सुपर करतं. ठीक आहे. या प्रकारच्या वेगळ्या किडे येतात. हुंगे असेल, वाळवी असेल, रातकिडा असेल, गोगलगाय असेल, कटवर्म असेल, किंवा हा जो किडा आहे रायनोसरस बिटल म्हणतो आम्ही त्याला इंग्लिशमध्ये, गेंड्यासारखा दिसतो. केळीचे बुंदे खाण्याचं काम तो किडा करतो. त्यानंतर हा किडा जो आहे, हा किडा बहुतांश बऱ्याच जणांना माहिती असेल. हा कुठला किडा आहे? मृगाचा किडा माहिती आहे? मिरग्या. मृग नक्षत्र चालू झाला की हा किडा रात्री आपल्या लाईट लावलेला असेल तिथं येऊन आपटतो आणि खाली पडतो, हो की नाही? मग आपण म्हणतो मिरग्या आला आणि त्याला हळद कुंकू वाहतो की नाही? नसल वाहत, काही जणांनी केला असेल तर तो त्या कामाचा किंवा त्या लायकीचा नाही. हा आहे आंब्याचा खोडकिडा. बहुतांश वनस्पतींचा किंवा बऱ्याचशा मोठ्या झाडांचा हा खोडकिडा आहे. त्याच्या डोक्यावर पहिलंच कुंकू आणि हळद आहे. इथं लाल आहे, मागं पिवळा आहे. ते वाहू नका. जुनी लोक असं का करायची त्याचंही कारण सांगतो.
त्याला आभार मानायचे की बाळा तू मला येऊन सांगितलं की तू आमच्या कुठल्या तरी आंब्याच्या झाडाला किंवा कुठल्या तरी मोठ्या झाडाला व्याधी करून आलेला आहे, तुझं अभिनंदन किंवा आभार. आता आपण मिरग्या आला किंवा मृग नक्षत्र आला म्हणून त्याची पूजा करतो. त्याची पूजा मूळ त्याला हळद कुंकू वाहण्यामागचं कारण होतं असं. ठीक आहे. त्यानंतर आपल्या घराला जरी वाळवी लागलेली असेल तरी आपण वस्त्र सुपरचा वापर कडेकडेने करू शकतो. त्यानंतर वाळवी लागलेली या प्रकारे माती कडेकडेला किंवा अशी कॉर्नर्सला माती जर दिसत असेल तर समजून घ्या की आपल्या बिल्डिंगला वाळवी लागलेली आहे. फर्निचरला किंवा लाकडाला या प्रकारे वाळवी लागते. आणि वारुळ ज्याला म्हटलं जातं, वारुळात तिचं पूर्ण फॅमिली किंवा तिचं संगोपन या वारुळामध्ये होतं. जंगलाच्या कडेला जर का शेती असेल किंवा डोंगराच्या कडेला जर शेती असेल तर वाळवीचा मोठ्या प्रमाणात त्रास असतो. नर्सरी जर डोंगराच्या कडेला असेल तर नर्सरीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात याचा त्रास आपल्याला उद्भवतो. केळीमध्ये या प्रकारे त्याचं नुकसान आपल्याला आढळतं. हा किडा जो आहे ही त्याची आळी आहे आणि या प्रकारे तो थोडाच बुंदा जो आहे केळीचा त्याचं नुकसान करतो. ठीक आहे.